हॅलो, चित्रा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण डाळ तांदूळाचा ढोकळा कसा बनवायचा त्याची रेसिपी आपण बघणार आहोत. त्यासाठी मी 1 ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास चणा डाळ घेतलेली आहे. दोन्ही धान्य मी 4-5 वेळा धुवून घेतलेले आहे आणि 2-3 तास भिजत घातलेले आहे आणि त्यात 1 चमचा मेथी टाकलेली आहे. भिजत घातल्यानंतर ते मिक्सरमध्ये मी बारीक घेतलेले आहे. अशा प्रकारे ते मिक्सरमधून मिश्रण बारीक झालेले आहे. पाक असा खमीर आलेला आहे मिश्रणाला. त्याच्यानंतर चवीपुरते मीठ, निंबूचा रस आणि अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे. 3 चमचे रिफाईंड ऑइल टाकलेलं आहे. ऑइल टाकल्यामुळे घशात अटकत नाही. 1 चमचा छोटा चमचा हळद, साखर टाकलेली आहे थोडी. साखरेमुळे गोड बनत नाही, पण असा छान सॉफ्ट असा बनतो आणि चव पण छान येते त्याला. हे सर्व टाकल्यानंतर त्याला एकाच दिशेने फेटावे. आपल्याला हवी असल्यास हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकावी. मी हिरव्या मिरच्याची पेस्ट पहिलेच टाकलेली आहे. जेव्हा मिक्सरमधून मी डाळ तांदूळ मिक्सरमधून बारीक करून काढले त्यावेळी हिरव्या मिरच्याची पेस्ट पण टाकलेली होती. त्याच्यानंतर पॉटला आपण ऑइल लावूया. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी असायला हवी. आता आपण पॉटमध्ये टाकूया मिश्रण. आपल्याकडे स्टीमर नसल्यास असे इडली पात्रात पण आपण पॉट ठेवू शकतो. मी इडली पात्रात ठेवलेले पॉट. आता 15 मिनिटानंतर बघूया. हे बघा, चमच्याला चिटकत नाही, याचाच अर्थ छान शिजलेला आहे ढोकळा. गरम असताना ढोकळा काढू नये. थंड झाल्यानंतर छान निघतो ढोकळा. थंड झाल्यानंतर असं किनाऱ्याने काठाने असं फिरवून घ्यावं, काढून घ्यावं तो ढोकळा. त्याला तडका देण्यासाठी मी पात्रामध्ये ऑइल टाकलेले आहे. ऑइल आपले गरम झालेले आहे. 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, कढीपत्ता आणि हिरवी मिरची काप केलेले ते हिरव्या मिरच्याचे तेलामध्ये छान हे द्यायचे, तडतडू द्या. आपल्याला हवे आकारा असं आपण चेक्स करू शकतो. आपल्याला हवे असलेल्या आकारामध्ये आपण चेक्स पाडूया. आणि तडका त्याच्यावर टाकूया तेलाचा.
छान असं पसरवून घेऊया. ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. त्यासाठी लागणारी चटणी आपण इथे बनवूया. थोडेफार मी शेंगदाणे घेतलेले आहे. अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. थोडा खोबऱ्याचा किस, दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता. फुटाण्याचा जाळा पण आपण टाकू शकतो. कोथिंबीर, दोन तीन लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, थोडी साखर, दही टाकून मिक्सरमधून फिरवून घेऊया. हे बघा, असल्या प्रकारे किती सॉफ्ट असा ढोकळा आपल्याला तयार झालेला दिसतो. अशा प्रकारे आपल्या ढोकळाची डिश बनवून तयार झालेली आहे.